श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, 3 ऑक्टोंबरपासून घटस्थापना शारदीय नवरात्र प्रारंभ होत आहे. या निमित्तानं बरेच जण दुर्गा सप्तशतीचे पठण करतात. दुर्गा सप्तशती हा ग्रंथ अतिशय प्रासादिक आहे. दर नवरात्रीत या ग्रंथाचे भक्तिभावाने वाचन केले जाते. या ग्रंथातील प्रत्येक श्लोक मंत्र अत्यंत फलदायी आहे. केवळ देवीच्या ठायी निस्सीम भक्तिभाव असायला हवा. संपूर्ण ग्रंथाचे पारायण शक्य नसेल तर त्यातले कुंजिका स्तोत्र म्हणावे. असे म्हणतात की जे संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे पाठ करू शकत नाहीत ते केवळ कुंजिका स्तोत्र पठण करतील तरीही त्यांना दुर्गा सप्तशती वाचल्याचे फळ मिळते. आयुष्यातील कोणत्याही प्रकारचे रोग, संकट, दुःख, रोगराई, शत्रूचा नाश करणारे सिद्ध कुंजिका स्तोत्र नवरात्रात वाचले पाहिजे. शिवाय अन्य दिवशीही या स्तोत्राच्या पठणाचा संकल्प सोडता येतो. कुंजिका स्तोत्राचे फायदे हे धनलाभासाठी अतिशय उपयोगी आहे. ज्यांना नेहमी पैशाची कमतरता असते, सतत आर्थिक नुकसान होत असते, अनावश्यकपणे पैसे खर्च केले जातात, अशा लोकांनी जर कुंजिका स्तोत्राच्या वाचनाचा त्यांना फायदा मिळतो. संपत्ती मिळवण्याचे नवे मार्ग खुले होतात. पैशाचा संग्रह वाढतो. अशा लोकांकडे शत्रुमुक्तीपासून देखील कुंजिका स्तोत्राचा खूप चमत्कारपणे फायदा होतो. नवरात्रात आणि नवरात्रानंतरही जर आपण कुंजिका स्तोत्र पठण केले तर जीवनात व्यत्यय येत नाहीत. कोर्ट कचेरी, खटले जिंकले जाऊ शकतात. तसेच दुर्गा सप्तशतीचा संपूर्ण पाठ हा जीवनातील रोगाचा समूळ नाश करतो. कुंजिका स्तोत्राच्या केवळ पठणाने गंभीर असलेले रोग देखील नाहीसे होतात. तसेच कर्जमुक्ती. जर एखाद्या व्यक्तीला आयुष्यभर कर्ज घेणे हे चक्र जणू चालूच असेल आणि त्याला छोट्या छोट्या गरजा भागवण्यासाठीही कर्ज घ्यावे लागत असेल तर कुंजिका स्तोत्राचे नियमित त्याने पाठ केले तर तो लवकरच कर्जमुक्ती होतो. तसेच सुखद वैवाहिक जीवनात अनेक अडचणी असतात, सुख समृद्धी येते. अशा पद्धतीने या नवरात्रात जरूर तुम्ही कुंजिका स्तोत्राचे पठण करा आणि माता भगवतीचे, आई अंबाबाईचे, आई तुळजाभवानी मातेचे आशीर्वाद प्राप्त करून घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माहिती आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.